लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे लातूरमधून। लातूर येथील म्हाडा कॉलनीच्या सूचना फलकाचे व सुरक्षा रक्षकांच्या कक्षाचे उद्घाटन करत असताना पोलीस निरीक्षक यांनी घर सुरक्षिततेसाठी 112 नंबर वापरण्यात यावा असे आवाहन केले। यावेळी लातूर येथे म्हाडामध्ये राहणाऱ्या 736 कुटुंबाचे सुशोभीकरणासह भव्य अशी इमारती बांधून कुटुंबांना राहण्यासाठी 736 कुटुंबाची भव्य इमारत बांधणी करण्यात आली आहे। त्यापैकी आज रोजी 350 कुटुंब वास्तव्यास आहेत। या म्हाडाच्या संरक्षणासाठी सूचना फलक व सुरक्षा रक्षकांचे कक्ष केल्याने तेथील दक्षता समितीने असा ठराव घेतला की गाव वस्तीच्या बाहेर असलेल्या म्हाडा वस्तीच्या संरक्षणासाठी सुरक्षा कक्षाचे अनावरण करण्यासाठी MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकरराव देडे यांना आमंत्रित केले होते। यावेळी त्यांचे सहकारी बीट अंमलदार पांढरे हेही उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन करताना राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आमची कॉलनी ना शहरात ना गावात असल्याने, शेजारी MIDC असल्याने, वेगवेगळ्या राज्यातील कामगार कामासाठी येऊन मध्ये धुंद अवस्थेत फिरत असल्याने व शेजारी रेल्वे स्टेशन असल्याने आम्हा मुलाबाळांना रात्री बेरात्री फिरण्यासाठी अडचण येत आहेत। नको ते कृत्य टाळण्यासाठी यांनी संबंधित पोलीस निरीक्षकांसमोर आपली व्यथा मांडली। याला उत्तर देताना आपल्या भाषणात पोलीस निरीक्षक यांनी म्हाडा परिसरातील जनतेला असे आवाहन केले की आम्ही तर आपल्या सेवेसाठी आहोत, मात्र आपल्याला वेळेप्रसंगी 112 नंबर डायल करून 5 ते 10 मिनिटात संरक्षणाची हमी देतो असे आवाहन केले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हाडाचे इंजिनियर अमित माने हे होते व प्रास्ताविक भाषण अरविंद कांबळे यांनी केले। आभार प्रदर्शन सतीश पांचाळसर यांनी मानले। यावेळी म्हाडा परिसरातील बहुतांश महिलाही उपस्थित होत्या। त्यांनी पोलीस निरीक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी पोलीस निरीक्षकांकडून म्हाडातील सुरक्षा रक्षकांची पोलीस निरीक्षकांकडून स्वागत करण्यात आले। हा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी म्हाडातील दक्षता समितीचे सर्वच पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। माध्यमातून आम्हाला आतापर्यंत मदत मिळालेली आहे किंवा ज्या वेळेस आम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेस सदरील आपल्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला सहकार्याची भूमिका आतापर्यंत लाभलेली आहे। सर, आता इथं जर बघितलं तर आपण आसपासच्या लोक, आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जी समस्या सांगितली की दारू पिऊन वगैरे रात बेरात्र लोक इकडे येतात। आमच्या माता भगिनी कसं आहे की आता सध्या बाजूला रोड असल्यामुळे रेल्वे ट्रॅक क्रॉस करून त्यांनी या ठिकाणी येतात आणि रात्रीचं वेळ असते त्या संदर्भामध्ये कधी अडचणी आली, कुठं छेडछाड झाली तर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या। आणि कसं आहे सगळंच ताबा या ठिकाणचं सगळं गेलं नसल्यामुळं फक्त आता 736 फ्लॅट आहेत, परंतु गेलेले 2-250 फक्त पोझिशन गेल्यामुळं इतर लोक नेमकं कुणाचं फ्लॅट आहे, कोण येऊ लागले, कोणती व्यक्ती माझाच फ्लॅट आहे म्हणून या ठिकाणी येऊन गैरकृत्य करतायत। या गोष्टीचा आळा घालण्यासाठी सर आम्ही सर्व ग्रामस्थांनी इथं जी काही लोक 200-250 लोक फॅमिली आम्ही राहतोय, आम्ही सगळ्यांनी असा विषय केला की बाबा इथं जी काही सिक्युरिटी आहे आपण मध्यंतरी कॅबिन होती ती आपण रोडला आणू। जे की नवीन लोक जे येत आहेत त्या ठिकाणी त्यांना आळा बसेल, आपण रेकॉर्ड मेंटेन करू, येणाऱ्या लोकांचा मोबाईल नंबर घेऊ, गाडी नंबर घेऊ आणि नेमकं कोणत्या कारणासाठी या ठिकाणी यायचं आहे। मला ॲडव्होकेट राठोडला जर भेटायची असेल तर त्यांनी कारण लिहूनच मध्ये जायला पाहिजे। असं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं असं काही वेगळं या ठिकाणी इश्यू होऊ नये म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। तर सर आम्ही नागरिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही इथं मला बोलवला। बरोबर आहे, आता वकील साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या, जे मुद्दे बोलले ना त्या अगदी करेक्ट आहेत। कारण वस्ती खूप दूर आहे आणि आजूबाजूला घरं पण नाही आहेत आणि वस्ती पण नाही आहे। तर ह्या दृष्टीनं ही जी केलेली व्यवस्था आहे ती चांगली आहे, फक्त ती टिकून राहिली पाहिजे। अशा पद्धतीने करा तुम्ही। पोलिसाचा जो रोल आहे तो रोल पोलीस पार पाडतील। तिथे जे काही गोष्टी आहेत, दारू विकणारे असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्याच्याबद्दल स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल। हे सर्वांना सांगतो। तुमच्या पांढरे साहेब आहेत बीट अंमलदार, त्याच्यानंतर किरण शिंदे आणि कोडे असे 3 लोक आहेत इथं आणि चांगले आहेत। यंग ब्रिगेड आहे इथं काम करणारे। तुम्ही त्यांचे सर्वांचे नंबर घ्या, सर्वांचे नंबर तुमच्याकडे असू द्या। आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट 112 एक नंबर मॅजिक नंबर आहे, खूप जबरदस्त आहे, जो की पूर्ण महाराष्ट्रभर चालतो। 112ला इमर्जन्सीला कॉल करा, तुम्ही घ्या, मदत घ्या, आज पण घ्या।
तो कॉल फक्त इथं जात नाही आहे. 112चा कॉल डायरेक्ट DG ऑफिसकडे जातो मुंबईला. तिथून तो डायरेक्टेड होतो आणि जिथं जवळची मोबाईल आहे त्याची सिस्टम अशी आहे 112ची. तुम्ही जर कॉल केला इमर्जन्सीमध्ये 112ला तर तो कुठं जातो? मुंबईला जातो. मुंबईहून इथल्या सर्व्हरला येतो आणि इथलं सर्व्हर काय करतं, इथल्या ज्या MDT बसवलेले आहेत, म्हणजे एक यंत्रणा आहे MDTमध्ये, ती यंत्रणा ज्या गाडीमध्ये बसवलेली आहे, जवळची गाडी कुठली आहे त्या गाडीला तो कॉल ॲटोमॅटिकली जातो. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तात्काळ मदत येते. पोलीस स्टेशनपेक्षा लवकर मदत जर तुम्हाला मिळत असेल तर ते 112ची येते. त्याच्यामुळे 112 नंबर 112 112 नंबर तुम्ही ठेवायचा, डायरीत लिहून ठेवा. तुमच्या मुलींना द्या. तुम्ही बाहेर पडणारे जे काय लहान मुलं आहेत, शाळकरी मुलं असतील, मुली असतील, महिला असतील, या सर्वांना 112 नंबर तुम्ही लिहूनच ठेवायचा डायरीमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये अगदी सेव्ह करून ठेवा. कुठेही जा तुम्ही महाराष्ट्रभर 112 नंबरचा वापर करा. तात्काळ पोलीस तुमच्याकडे येतील. विदिन 5-10 मिनिटमध्ये. गाडी जर जवळ असेल तर विदिन मिनिटमध्ये येईल गाडी तुमच्याकडं. ही सेवा अत्यंत जबरदस्त आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली, आणि संपूर्ण राज्यभर ही सेवा राबवली जाते. त्याचा फायदा घ्या, कारण इमर्जन्सीमध्ये पोलीसच तुम्हाला मदत करतं. माहीत आहे आम्हाला. आपण किती जरी गप्पा मारल्या, सुजाण नागरिक आहोत किंवा असे आहोत तसे आहोत, कुणी मदत करत नाही. पाहिलो आहे मी. ॲक्सिडेंटमध्ये फोटो काढणारे भरपूर बघितलेले आहेत. संकट काळामध्ये फोटो काढणारे, व्हिडिओ करणारे भरपूर पाहिलेले आहेत. मदत करणारे लोक खूप कमी असतात. त्याच्यामुळे पोलीस तुम्हाला मदत करणार, निश्चितच करणार. 100% रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन.